नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय DS न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा विषय मी घेऊन आलोय आणि तो म्हणजे असा की या 2.5 ते 3 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अशा काही उलथापालथ आणि फेरबदल झालेले आहेत की सगळ्याच पक्षांची सरकारं या महाराष्ट्रातल्या जनतेनं पाहिलेली आहेत. यापूर्वी असं कधीच घडलं नाही. त्या सगळ्या घटना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि विधानसभेच्या बाबतीत घडताना आपण पाहतोय. सुरुवातीला उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीच्या वतीनं मुख्यमंत्री झाले आणि शिवसेना उद्धव ठाकरे ही सत्तेत त्या ठिकाणी आली. त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हाही सत्तेत आला आणि काँग्रेस जो की राहुल गांधी यांची काँग्रेस आहे ती सुद्धा सत्तेमध्ये आली. या तिन्ही पक्षानं सत्तेचा उपभोग 2.5 वर्ष घेतला. परंतु यानंतर फेरबदल झाला, कारण भारतीय जनता पार्टीला सत्तेमध्ये येणं गरजेचं होतं, कारण त्यांनी सत्तेमध्ये भाग घेतला नव्हता. 2.5 वर्षानं सत्तांतर झालं आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना फुटून एकनाथराव शिंदे हे मुख्यमंत्री झाले. भारतीय जनता पार्टीनं त्यांना पाठिंबा दिला आणि भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री होऊन पुन्हा एकदा सत्तेत आले. आता शिवसेना आणि भाजपा हे सत्तेत आले, परंतु सत्तेपासून बाजूला राहिले ते उद्धव ठाकरे यांचा गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे सत्तेपासून बाजूला गेले. पण त्याच वेळी पुन्हा एक फेरबदल झाला, मोठी घडामोड झाली आणि अजित पवार यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा राष्ट्रवादी सत्तेत आली. आणि आज मी तिला शिवसेना एकनाथ शिंदे गट असेल, देवेंद्र फडणवीस यांची भाजप असेल किंवा अजित पवार यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी असेल, हे तिन्ही पक्ष पुन्हा एकदा सत्तेमध्ये आहेत आणि त्यांनीही सत्तेचा लाभ घेतलेला आहे. आता सत्तेमध्ये राहिलं कोण, तर काँग्रेसनं सुद्धा सत्ता भोगलीची 2.5 वर्ष. राहिला होता फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना, ज्यांचा एकच आमदार आहे, परंतु तेही सत्तेत येणं राहिलं होतं. वास्तविक पाहता बच्चू कडू यांचीही पार्टी आहे, परंतु बच्चू कडू सुद्धा सत्तेमध्ये सहभागी झालेत. उद्धव ठाकरे यांच्या सत्तामध्ये मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये ते मंत्री होते. आजही एकनाथराव शिंदे यांच्या कालावधीमध्ये ते पुन्हा सत्तेमध्ये आहेत आणि सत्तेचा लाभ घेत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही मात्र सत्तेपासून वंचित राहिली होती आणि म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सुद्धा 2024च्या जानेवारीमध्ये म्हणजे नवीन वर्षामध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याचा मान मिळतो की काय, अशी शक्यता निर्माण झालेली आहे. होय मित्रांनो, आपल्यालाही गंभीर प्रश्न पडला असेल की हे कसं शक्य आहे, कारण ज्यांच्या पक्षाचा एकच आमदार आहे तो मुख्यमंत्री कसा होऊ शकतो, त्याचे कारण आणि चर्चा सुद्धा आपण या ठिकाणी करतोय. मित्रांनो, उद्धव ठाकरे यांची शिवसेना फुटल्यानंतर एकनाथराव शिंदे हे जवळपास सुरुवातीला 16 आमदार आणि नंतर एक उर्वरित आमदार असे जवळपास 40 आमदार घेऊन भारतीय जनता पार्टी सोबत सत्तेत बसलेले. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याविषयी पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत कारवाई त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये मागणी केलेली आहे, निवडणूक आयोगाकडे मागणी केली आणि विधानसभेच्या अध्यक्षांकडे सुद्धा मागणी केलेली आहे. आणि या आमदारांना अपात्र करावं या संदर्भातली कारवाई सध्या सुरू आहे. सुप्रीम कोर्टानं जो निकाल दिलेला आहे, मला आपल्याला आवर्जून सांगायचं की सुप्रीम कोर्टाने एक निकाल दिलेला आहे या बाबतीत आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की एकनाथराव शिंदे आणि त्यांचा गट हा जो काही शिवसेना सोडून सत्तेमध्ये गेलेला आहे किंवा बाजूला झालेला आहे, यांच्यावर पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत कारवाई होऊ शकते. आणि दुसरी गोष्ट, एकनाथराव शिंदे यांनी जी प्रतोद म्हणून नियुक्त केलेली किंवा विधानसभेचे गटनेते म्हणून ज्यांची नियुक्ती केली होती ती सुद्धा सुप्रीम कोर्टानं बेकायदेशीर ठरवलेली आहे आणि ती रद्द ठरवलेली आहे. परंतु हा सर्व काही जो निर्णय, याचा निकाल विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना घटनात्मक तो अधिकार असल्यामुळं त्यांनी तो निकाल जाहीर करावा किंवा त्यांनी याबाबत जो काही आपलं मत आहे किंवा निष्कर्ष आहे तो त्या ठिकाणी जाहीर करावा असं सुप्रीम कोर्टानं सांगितलंय. म्हणजेच एक प्रकारे राहुल नार्वेकर जे विधानसभेचे अध्यक्ष आहेत यांना लवाद म्हणून त्या ठिकाणी नेमलेले, न्याय प्राधिकरण अधिकारी म्हणून त्या ठिकाणी नेमलेले आणि म्हणून त्यांनी या संदर्भात जो निकाल द्यायचा तो 10 जानेवारीपर्यंत द्यायचा. 10 जानेवारी 2024 पर्यंत त्यांनी वेळ मागून घेतलेली आहे. म्हणजे राहुल नार्वेकर यांना 10 जानेवारीला एकनाथराव शिंदे यांचा गट पात्र की अपात्र हे त्यांना सांगावं लागेल किंवा उद्धव ठाकरे यांचा गट पात्र की अपात्र हे सुद्धा सांगावं लागेल. वास्तविक पाहता त्यांनी जरी निर्णय दिला तर हे प्रकरण पुन्हा सुप्रीम कोर्टात जाणार आहे, कारण सुप्रीम कोर्ट हे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी योग्य निकाल दिला की अयोग्य निकाल दिला याची खातरजमा करणार आहे आणि शेवटचा निकाल हा सुप्रीम कोर्ट देणार आहे. जर त्यांनी एकनाथराव शिंदे, जे की सुप्रीम कोर्टाने यापूर्वीच निकाल दिलेला आहे की पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत एकनाथराव शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेले सुरुवातीचे 16 आमदार हे कारवाईला पात्र ठरतायत, जर अशा पद्धतीनं राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला की एकनाथराव शिंदे हा गट अपात्र ठरतोय, तर त्यावेळेस मात्र एकनाथराव शिंदे यांना राजीनामा द्यावा लागेल किंवा ते मुख्यमंत्री पदावरून त्या ठिकाणी पायउतार होतील आणि ते जर पायउतार झाले तर पूर्ण मंत्रिमंडळ आणि सरकार या ठिकाणी ढासळते, हे कायद्यानं ठरलेलं आहे. जर हे रोखायचं असेल तर यामध्ये 3 पर्याय आहेत.
मग या पर्यायाचा सुद्धा सरकार विचार करत आहे, कारण भारतीय जनता पार्टीला आणि अजित पवार गटाला हे सरकार टिकवणं आता अत्यंत गरजेचं आहे. नसता नामुष्कीची वेळ येईल आणि त्यासोबतच एकनाथराव शिंदे यांना सुद्धा हे सरकार टिकवणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून जर राहुल नार्वेकर यांना सुद्धा एक संधी आलेली आहे, कारण राज्यामधून वेगवेगळे राजकीय पक्ष असतील, विरोधी पक्ष असतील किंवा प्रसार माध्यम असेल, हे राहुल नार्वेकरांकडे शंकेच्या पद्धतीने त्या ठिकाणी पाहतायत आणि विरोधी गट, विरोधी पक्षनेते हे सुद्धा सांगतायत की राहुल नार्वेकर हे जाणीवपूर्वक टाळाटाळ करतायत आणि ते अपेक्षेप्रमाणे निकाल देऊ शकत नाही, कारण ते भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत. पण वास्तविक पाहता राहुल नार्वेकर आता इतक्या दिवस जरी त्यांनी निकाल लांबवला असला तर 10 जानेवारीपर्यंत त्यांना निकाल द्यायचा आहे आणि आपली प्रतिमा ही जर स्वच्छ ठेवायची किंवा आपल्याला घटनेप्रमाणे जर निकाल द्यायचा असेल तर राहुल नार्वेकर निकाल देऊ शकतात सुप्रीम कोर्टानं दिलेल्या आदेशाप्रमाणे किंवा दिलेल्या निकालाप्रमाणे खात्री करून. जर ते एकनाथ शिंदे यांचा गट त्यांनी अपात्र ठरवला तर मग मात्र हे सरकार पूर्ण ढासळेल आणि हे जर टाळायचं असेल तर कदाचित राहुल नार्वेकर एकनाथराव शिंदे यांना स्पष्टपणे सांगतील की तुमचा गट आता हा अपात्र होतोय. आणि याची जर जाणीव झाली तर एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेना गटाला एकच पर्याय राहतो आणि तो म्हणजे कुठल्या तरी पक्षामध्ये विलीन होणं. म्हणजे त्यांचं विलीन होणं हे अत्यंत महत्वाचं आहे. म्हणजेच कुठल्या तरी पक्षामध्ये प्रवेश करणं आणि आपली आमदारकी टिकवणं हे आता कायद्यानं आणि घटनेनं महत्वाचं ठरत आहे. असं जर घडत असेल तर नेमकं काय, कारण राहुल नार्वेकर हे स्पष्टपणे निकाल देतील, कायद्याला आणि घटनेला धरून देतील. कदाचित ते एकनाथ शिंदे यांचा गट अपात्र करू शकतात आणि त्यांची प्रतिमा आणि त्यांची इमेज घटनेला धरून मी काम करतो ही सुद्धा ते सिद्ध करू शकतात. भारतीय जनता पार्टीला सुद्धा त्याच पद्धतीनं दाखवावं लागेल की आम्ही सुद्धा नियमबाह्य काम करत नाही. जरी राहुल नार्वेकर आमचे नेते असले तरी सुद्धा त्यांनी घटनेचा आधार घेऊन जो सत्य निकाल आहे तोच दिलेला आहे. एक सिद्ध होईल. यामध्ये राहुल नार्वेकर आणि त्यांच्या पक्षाची इमेज या ठिकाणी राखल्या जाऊ शकते. पण एकनाथ शिंदे गट जर हा अपात्र ठरला तर मग मात्र सगळंच वेगळं होऊन जाईल. आणि म्हणून तत्पूर्वी एकनाथराव शिंदे यांना एखाद्या पक्षामध्ये विलीन व्हावं लागेल, त्यांच्या आमदाराला सुद्धा विलीन व्हावं लागेल. कारण आता हा 16 आमदारांचा प्रश्न नाही राहिला, हा जवळपास 40 आमदारांचा प्रश्न आहे. कारण 16 आमदार जर अपात्र ठरले तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं उर्वरित आमदारांच्या सुद्धा अपात्रतेच्या संदर्भात कारवाईची मागणी केलेली आहे. म्हणजे ती सुद्धा कारवाई होऊ शकते, हे या ठिकाणी राजकीय विश्लेषक सुद्धा आपल्याला सांगतायत. मित्रांनो, एकनाथराव शिंदे यांच्याकडे जर दुसऱ्या पक्षात जायचा जर पर्याय असेल तर ते राष्ट्रवादीमध्ये जाऊ शकत नाही, ना शरद पवारच्या ना अजित पवारांच्या. मग ते जाऊ शकतात फक्त म्हणजे काँग्रेसमध्ये पण जाऊ शकत नाही, ते जाऊ शकतात भारतीय जनता पार्टीमध्ये. पण एकनाथराव शिंदे जर भारतीय जनता पार्टीमध्ये जर प्रवेश केला किंवा विलीन झाले, त्यांची आमदारकी वाचेल. परंतु त्यांनी जी मी बाळासाहेब ठाकरेंची एकनिष्ठ शिवसेना किंवा बाळासाहेब ठाकरेंची कट्टर शिवसैनिक ही जी प्रतिमा त्या ठिकाणी इमेज जी तयार केलेली आहे तिला मात्र गालबोट लागेल आणि या गटाचं पूर्ण अस्तित्वच पुढच्या निवडणुकीमध्ये हे धोक्यात येईल. त्यामुळे एकनाथराव शिंदे भारतीय जनता पार्टीमध्ये जाऊन त्या ठिकाणी ते भाजपच्या नेत्याच्या अधीन राहू शकत नाही, कारण त्यांना त्यांच्या अंडरमध्ये राहावं लागेल. आणि याचा संदेश जर शिवसैनिकांमध्ये महाराष्ट्राच्या जनतेमध्ये गेला तर तो त्यांच्यासाठी योग्य ठरणार नाही आणि म्हणून त्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये विलीन होणं हे अशक्य वाटतं. मग दुसरा पर्याय जो राहतो त्यांच्याकडे तो म्हणजे एकमेव महाराष्ट्र नवनिर्माण सेना, जी राज ठाकरे यांची आहे. आणि मित्रांनो, राज ठाकरे हे एकनाथराव शिंदे यांना परवडतात. त्याचं कारण आहे की बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना आम्ही चालतो हे जो संदेश दिलेला आहे तो बोलतायत. आणि राज ठाकरे यांनी सुद्धा आपल्याला बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आवडतात, मी बडव्यांना सोडून शिवसेना सोडतोय आणि माझा पक्ष स्थापन करतोय असं त्यांनी यापूर्वीच सांगितलेलं आहे. त्यांनी शिवसेना फोडली नाही, स्वतःचा पक्ष स्थापन केला. बाळासाहेब ठाकरे यांचाही प्रतिमा यांचाही फोटो त्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये वापरला होता आणि मी बाळासाहेब ठाकरे यांचाच कट्टर शिवसैनिक आहे असंही त्यांनी दाखवलं होतं. जर एकनाथ शिंदे यांना आणि त्यांच्या गटाला पुढे राजकारणात टिकायचं असेल तर कुठला तरी ठाकरे आपल्या सोबत असल्याशिवाय चालणार नाही. आता उद्धव ठाकरे यांना तर सोडून ते बाजूला गेलेत आणि त्यांच्याकडे पर्याय राहतो तो राज ठाकरे यांचा आणि राज ठाकरे यांच्या मनसेचा. जर एकनाथराव शिंदे यांनी मनसेमध्ये जर प्रवेश केला म्हणजे अपात्र होण्याच्या अगोदर जर त्यांच्या गटानं मनसे राज ठाकरे यांच्या पक्षामध्ये जर प्रवेश केला तर त्यांची आमदारकी त्या ठिकाणी राहते, परंतु त्यांचं मुख्यमंत्रीपद जाईल. आणि मुख्यमंत्रीपद जरी गेलं तरी पुन्हा एकदा सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि देवेंद्र फडणवीस यांची भाजप पुन्हा एकदा एकनाथराव शिंदे यांना त्या ठिकाणी पाठिंबा देतील आणि पुन्हा ते मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. अशी स्थिती आणि असं पद्धत या राजकारणामध्ये होईल असं राजकीय विश्लेषक आपल्याला सांगतात. मित्रांनो, एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबतचा गट जर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये राज ठाकरेंसोबत गेला तर त्यांना सत्तेमध्ये सहभागी होता येईल, परंतु या ठिकाणी अजित पवार हे मुख्यमंत्री पदाचा दावा करू शकणार नाही
किंवा देवेंद्र फडणवीस सुद्धा करू शकणार नाही, कारण राज ठाकरे हे मुरलेले आणि मातब्बर नेतृत्व आहे. ते स्पष्टपणे सांगतील की यांची आमदारकी मी माझ्या पक्षात घेऊन वाचवेल, पण माझ्या पक्षाचा काय फायदा, तर माझ्या पक्षाचा एकनाथराव शिंदे यांच्या माध्यमातून तुम्हाला पुन्हा मुख्यमंत्री करावं लागेल. म्हणजे मला महाराष्ट्राच्या जनतेला सांगता येईल की जरी मी यांच्या सोबत गेलो असलो किंवा यांना माझ्या पक्षात घेतलं असलं तरी माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मी मुख्यमंत्री करून दाखवलाय. आणि जर मनसेला मुख्यमंत्रीमध्ये काम जर करण्याची संधी मिळाली तर निश्चितपणे त्यांच्या कार्यकर्त्यांना बळ मिळेल. कदाचित उद्या महायुतीमध्ये त्यांच्याही नेत्यांना त्या ठिकाणी उमेदवारी मिळेल, आमदारकी होईल, मोठा विकास निधी सुद्धा मनसेच्या नेत्यांना मिळू शकतो आणि पक्षवाढीसाठी राज ठाकरे यांना त्याचा फायदा होऊ शकतो. ही स्थिती आज आपल्याला दिसते आणि म्हणून सगळ्या पक्षांनी सत्ता भोगली या 2.5 ते 3 वर्षाच्या कालावधीमध्ये, 3.5 वर्षाच्या कालावधीमध्ये. मनसे राहिला होता तो कदाचित एकनाथराव शिंदे यांचा गट आपल्यामध्ये विलीन करून घेईल आणि मुख्यमंत्री पदाचा त्या ठिकाणी दावा करून या ठिकाणी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे सुद्धा अंगात आणणार नाहीत, ते सुद्धा पाठिंबा देतील. कारण जर सत्ता गेली तर मग मात्र आपल्याला पुन्हा त्रास होईल, निवडणुकीला सामोरं जाताना सुद्धा त्याचा फटका बसेल, हे दोन्ही गटाला माहिती आहे. मित्रांनो, या सगळ्या घडामोडी आता राज्यामध्ये घडतायत. काय होईल काय नाही हा जर तरचा प्रश्न आहे, परंतु एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. या दरम्यानच्या काळामध्ये राज ठाकरे आणि एकनाथराव शिंदे यांच्या बैठका वाढलेल्या आहेत, यांच्या भेटी वाढलेल्या आहेत. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांच्या सुद्धा बैठका होत आहेत. राज ठाकरे देवेंद्र फडणवीसांच्या घरी जात आहेत, देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या घरी येत आहेत, राज ठाकरे परत एकनाथराव शिंदे यांच्या बंगल्यावर जात आहेत आणि एकनाथराव शिंदे सुद्धा राज ठाकरे यांच्या भेटीला येत आहेत. ह्या सगळ्या जर आपण घडामोडी पाहतोय तर कुठंतरी काही दाळ शिजते असा याच्यातून वास येतोय, लक्षात येत आहे. आणि नुकतंच टोल नाक्याच्या राजकारणाचं म्हणजे काही टोल नाक्याचा प्रश्न उपस्थित करून राज ठाकरे हे सातत्यानं सरकारमधल्या या ना त्या मंत्र्याला आणि दोन्ही पक्षाच्या प्रमुखांना त्या ठिकाणी भेटतायत. आज मी तिला राज ठाकरे यांची महायुतीबाबत टीका करण्याची जी धार होती ती सुद्धा कमी झालेली दिसते. आणि राज ठाकरे यांच्या तोंडून अनेक वेळा वक्तव्य येत आहे की शिवसेना ही उद्धव ठाकरेंचीच आहे. म्हणजे याचा अर्थ यामध्ये दुसरंही राजकारण असू शकतं की शिवसेना ही उद्धव ठाकरेंचीच आहे. हे जर आपण स्पष्टपणे बोललो तर एकनाथराव शिंदे यांच्याकडे पर्याय राहणार नाही. कारण जर त्यांची अपात्रता झाली तर त्यांच्याकडून पक्षही जाईल, चिन्हही जाईल आणि कदाचित भाजपच्या दबावापोटी ते निवडणूक आयोग चिन्ह आणि पक्ष गोठवण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. आणि यामध्ये एकनाथराव शिंदे यांच्या गटाला मनसेशिवाय पर्याय राहणार नाही. ही सुद्धा कूटनीती राज ठाकरे यांची असू शकते. मित्रांनो, आपण पाहतोय की एकनाथराव शिंदे सातत्यानं सांगताय की फेब्रुवारी मार्च मध्ये कदाचित निवडणुका होऊ शकतात. शिवसेनेचेच गुलाबराव पाटील यांनी सांगितलं की फेब्रुवारी मार्च पर्यंत कदाचित निवडणुका होतील किंवा थोड्याफार पुढे लांबतील असं त्यांनी सांगितलंय. परंतु राज ठाकरे यांनी नुकतंच एक 5 ते 7 दिवसापूर्वी असं स्पष्ट सांगितलंय की सध्या महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचं कुठलंही वातावरण दिसत नाही, कुठलाही वास दिसत नाही. ज्यावेळेस त्यांनी मनसेच्या गटप्रमुखांची बैठक घेतली, ज्या ठिकाणी हजारो गट नेते गटप्रमुख त्या ठिकाणी बैठकीला आले होते, कदाचित निवडणुकीची रणनीती असेल असं वाटलं होतं. परंतु यावेळेस राज ठाकरे यांनी सांगितलं की पक्ष बांधणी मजबूत करा, आपापल्या गाव पातळीवर मतदारसंघामध्ये काम करा आणि तुमच्याशी थेट मी संवाद साधायला आलोय. परंतु आज मी तिला राज्यामध्ये निवडणूक होईल असं वातावरण नाही, असं राज ठाकरे यांनी स्पष्ट सांगितलंय. मित्रांनो, जर एकनाथराव शिंदे यांचा गट अपात्र ठरत असेल किंवा ठरणार असेल किंवा जर उद्धव ठाकरे यांचाही गट अपात्र जर नार्वेकरांनी जर ठरवलाच तर सुप्रीम कोर्ट त्यावर निकाल देणार आहे. आणि सुप्रीम कोर्टाचा निकाल जो सुरुवातीचा आलेला आहे की एकनाथराव शिंदे आणि त्यांच्यासोबतचे 16 आमदार हे पक्षांतर बंदी कायद्याला लागू होतात, म्हणजेच ते अपात्र होतात असा त्याचा अर्थ आहे. जर असं होणार असेल तर हे सरकार ढासळेल, मग एक तर राष्ट्रपती राजवट लागेल किंवा मग तात्काळ लोकसभेच्या सोबत विधानसभेच्या निवडणुका होईल. हे स्पष्ट असताना राज ठाकरे मात्र सांगतायत की सध्या निवडणुकीचं वातावरण नाही. याचाच अर्थ असा की एकनाथराव शिंदे आणि यांचा गट मनसेमध्ये त्या ठिकाणी विलीन होईल आणि पुन्हा सरकार स्थापन होईल, जेणेकरून महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या अगोदर विधानसभेच्या निवडणुका होणार नाहीत. असे तर संकेत राज ठाकरे यांना द्यायचे नाहीत ना, असाही प्रश्न आपल्या आणि राजकीय जाणकारांच्या मनामध्ये उपस्थित राहतोय. मित्रांनो, आता ही सगळी जी चर्चा ही आपल्यापर्यंत आलेली आहे, परंतु एक आपल्याला सांगेल की आता जानेवारीचा पहिला आठवडा उघडतोय. या जानेवारीच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक उलथापालथ आणि घडामोडी घडणार आहेत. कारण राहुल नार्वेकर हे कुठल्या वेळी त्याचा निकाल देणार आहेत आणि हा निकाल सर्वांना अचंबित करणारा असेल असंही त्यांनी सांगितलंय. याचाच अर्थ असा की जी शंका राहुल नार्वेकरांच्या निकालाबाबत लोकांच्या मनामध्ये विरोधी पक्षांनी व्यक्त केलेली आहे, कदाचित तिला फाटा देऊन
जे काही घटनेच्या बाबतीत आहे ते राहुल नार्वेकर स्पष्टपणे त्या ठिकाणी निकाल देतील. आपली प्रतिमा ही स्वच्छ ठेवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतील आणि जर असं झालं तर सरकार सुद्धा त्या ठिकाणी अबाधित राहील. यासाठी एकनाथराव शिंदे यांना ते अगोदरच सांगतील की आता मला तुमच्यावर अपात्रतेची कारवाई करावी लागेल. कदाचित जर असं झालं तर मग मात्र एकनाथराव शिंदे यांच्याकडे दोनच पर्याय, एक म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये विलीन होणं किंवा मनसेमध्ये विलीन होणं. भाजपमध्ये विलीन होणं परवडणार नाही, परंतु मनसेमध्ये विलीन झालं तर ठाकरे नावाचा एक नेता आपल्या पाठीशी आपल्या सोबत खांद्याला खांदा लावून राहील. म्हणजे ठाकरे नावही मिळेल, मनसेचा पाठिंबा आणि मतदानही आपल्या सोबत राहील आणि आपल्या रूपानं मनसेला सुद्धा जवळपास 40 नेते हे त्या ठिकाणी महाराष्ट्रातले मिळतील. या दोन्हींचं जर पॉझिटिव्ह समीकरण पाहिलं तर कदाचित जानेवारीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक जरी आमदार असला तरी एकनाथराव शिंदे यांच्या गटाच्या माध्यमातून मुख्यमंत्री होऊ शकतो, अशी शक्यता या ठिकाणी निर्माण होते. आता या सगळ्या जर तरच्या बाबी 10 तारखेपर्यंत काय होतंय आणि महाराष्ट्रात राजकीय घडामोडी काय होतील याकडे तुमचं आमचं लक्ष आहे. DS न्यूज प्रत्येक खबर प्रत्येक बातमी तुमच्यापर्यंत सत्यतेच्या स्वरूपात मांडेल. परंतु ही माहिती तुम्हाला कशी वाटली, तुमची प्रतिक्रिया व्हिडिओच्या खाली कमेंट्स बॉक्समध्ये निश्चित द्या, कारण तुमची प्रतिक्रिया महाराष्ट्रातून आहे आणि ती आमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. मित्रांनो, पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.